आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। एवढी अमाउंट का टाकली टेंडर मध्ये? कसं मिळणार आपल्याला टेंडर? आता तू मला शिकवणार टेंडर मध्ये अमाउंट कशी भरायची, किती भरायची? हा अगं 6 महिन्यांआधी तुला टेंडरचं स्पेलिंग तरी येत होतं का? आणि आता तू मला शिकवणार कोटेशन कसं भरायचं, किती भरायचं? अगं काय एक्सपिरियन्स आहे तुझा? हा काय माहितीये तुला बिझनेस मधलं? IAS ची तयारी करते ना मी। फायनान्स, करंट अफेअर्स हे सगळं शिकवलं जातं आम्हाला। तुम्हाला माहित नसेल कदाचित। आणि हा ते SNS हर्बल वाले आहेत ना, त्यांनी किती जोर लावलाय टेंडर साठी तुम्हाला माहितच नसेल। आणि काय म्हणला तुम्ही? अनुभव, माझा अनुभव। तुम्हाला काय अनुभव? याच्या आधी काय करत होता तुम्ही? हा ऍड एजन्सी चालवत होता। त्यात काय करायचं बरं? हा मॉडेल्सचं फोटोशूट आणि काही बी नाही, बस एवढंच। हिथं यायच्या आधी तुम्हाला हिथल्या कामाचं अजिबात काही ज्ञान नव्हतं, पण माझं तसं नाही। माझा या समद्याचा आधीच अभ्यास झालाय। या समद्याचा मला तुमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे, कळलं ना? तुझा जो अभ्यास आहे ना त्याच्यावरतीच फोकस कर, कळलं का? बिझनेस कसा करायचा, त्यात कुठले डिसिजन्स घ्यायचे, यात मला तुझी ढवळाढवळ नको आहे। कलेक्टर झालीस ना की तिकडे चालव तुझी अक्कल, माझ्या पुढे नाही। आणि यापुढे जर मला असले सल्ले दिलेस तर कामावरून काढून टाकेन मी। नेस सर काय रे, काय झालं एवढं? काय जॉगिंग वगैरे करत होतास की काय ऑफिस मध्ये? हो नाही सर, मी मगापासून तुम्हाला सांगावं म्हणतोय, पण मला टेन्शन आलं एकदम सर। काय रे, काय झालं? मला त्या सुंदरी मॅडमची भीती वाटतेय सर। भीती? सुंदरीची? काय रे बाबा? अहो त्या मगाशी पोलिसात वगैरे जायची भाषा करत होत्या। पोलिसात का? सर हे मला तुम्ही कुठं फसवलं सर? मला काही कळत नाहीये। मला हे याच्यात तुम्ही मला कशाला घेतलं सर? मला आता कळतंय सर, त्या दिवशी ना माझा पाय दुखत होता, त्यामुळे ना मला काही कळत नव्हतं सर। पण आता मला हळूहळू सगळं आठवतंय सर। त्या दिवशी मला तुम्ही पूजेला घेऊन गेला आणि तिथं सगळ्यांना वाटलं की मी अनु मॅडमचा नवरा आहे सर। हे काय सर? आणि त्यामुळं मग मला जाऊ दे, तुम्हाला आता काय सांगू आणि काय नको। बरं ठीक आहे बाबा, ठीक आहे, शांत हो। घे पाणी पी। पाणी घ्या घ्या घ्या। असंच पाणी दिलं होतं सर। कुणी? नाही कुणी नाही सर। अरे तू काय वेडा वगैरे झालायस का? जरा शांत बस ना। अहो पण हे काय सर, तुम्ही काय करताय माझ्या बाबतीत सर? हे बघ, वेळ आली ना की तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, कळलं? अहो पण त्या सुंदरी मॅडम, तिची काळजी करू नकोस। हे बघ, तू माझी मदत केलीस ना,
आता तू कशाचीही काळजी करू नकोस, तिला मी हँडल करून घेईन, कळलं तुला? रिलॅक्स. चल आता निघ, काही नाही होणार, मी आहे ना. चल चल. हा माणूस कधीच कुणाची बाजू घेणार नाही. स्वतःवर आलं तर कुणाच्या तरी अंगावर ढकलायला कमी करणार नाही. अनुभव आहेच आपल्याला आधीचा. नाही, यापेक्षा सुंदरी मॅडमची बाजूच पकडलेली बरी. त्यांच्या बाजूने विचार केला तर फायद्याच आहे. सुंदरी नक्कीच याला काहीतरी बोललेली दिसते, म्हणून हा घाबरलाय. नाही नाही, तिचं काहीतरी करायलाच हवं लवकरात लवकर, त्याशिवाय माझ्या मनाला शांतता मिळणार नाही. अरे यार, या उमाताईचं पण काहीतरी केलं पाहिजे. किती कॉल करते. हा उमाताई, काय झालं? बोल ना. काही नाही, मी हेच सांगायला फोन केलता की आम्ही उद्या समदे गावाला जाणार आहे. अच्छा, बरं ठीक आहे. बरं, हे काय एवढंच? राहते मी का चाललोय, राहणार का नाही, असा एक बी शब्द आला नाही तुझ्या तोंडातून. ताई ताई ताई, हे बघ ताई ताई ताई, तू रडू नकोस. तुम्ही थांबा ना, 4 दिवस अजून थांबा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण प्लीज ताई, तू असं रडू नकोस प्लीज. खरंच काय माणूस आहेस र तू. बरं, सरूचं काय ठरवलं आहेस, काय करणार आहेस तिचं? बरोबरच आहे. तसं बी आता अनुच्या पोटात तुझ्या वंशाचा दिवा वाढतोय ना. सरूची कधी किंमत नव्हतीच, तर आता तू काय ठेवणार आहेस तिची किंमत? सोन्यासारखी पोर आहे र ती. लई वाईट वाटतंय तिच्यासाठी. ताई, एक आयडिया आहे ज्याने आपण सगळेच यातून सुटू शकतो. म्हणजे बघ, आता सुंदरी आई होऊ शकत नाही. मग अशा परिस्थितीत आपला वंश वाढावा म्हणून मी दुसरं लग्न करू शकतो ना. आय मीन, मी तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय. हे बघ, माझं जे झालेलं लग्न आहे ना, ते आपण परत करू शकतो, कळतंय तुला? आणि मला असं वाटतं की आपण आई बाबांनाही या गोष्टीसाठी पटवू शकतो. बघ, म्हणजे मला असं वाटतं की तू नीट विचार करावा यावर. ठीक आहे, ठेवतो मी. चल, बाय. उद्या आपण थांबणार होत असं नव्हतं तुम्ही, आणि लगेच कसं काय निघालायसा? लगेच कुठं, किती दिवस झाले थांबलोय इकडे. आता सुंदरी म्हणली थांबा थांबा म्हणून थांबलोय ना आता आजच्या दिवसामुळे. अहो, पण अचानक कसं काय ठरवलं हे? मला बऱ्याच गोष्टी आणून द्यायच्या होत्या तुम्हाला. अहो, तुम्ही इकत आणूनच देणार ना व? आमच्या गावाकडे असं नसते बर का. आम्ही स्वतःच्या हाताने बनवतो सगळं. कळलं बर का तुमचा टोमणा मला. पण मी काय म्हणते, अहो तुम्ही इथं आल्यापासून कुठे फिरायला बी गेला नाहीसा. अहो, इथं पुण्यात बघण्यासारखं पुष्कळ काय काय आहे. अहो मावशी, मला बी जायचं होतं फिरायला. अगं, पुढल्या वेळेला येऊ का नाही, थांबू. आता लय काम होती तुम्हाला तेव्हा, म्हणे सवड नाही. निवांतच होता की आतापर्यंत. मालू, मागच्या वेळी आली होतीस तेव्हा फिरलीस ना ग? अग कुठे काय, एक दिवस इकडे तिकडे गेलो, काय बघायला बी मिळालं नाही. होय, नाही तर काय, गेले आम्ही घरातच बसून होतो नुसते. मग आम्ही तुम्ही बारके बरोबर करायला लागलीस. म्हणलं ना पुढच्या वेळी येऊ तेव्हा थांबू. बघा बाबा, सांगितलं ना आता येऊ म्हणून.
चाललंय तुझं? काम दिसत नाही? त्याबद्दल बोलत नाहीये मी. त्या प्रशांतला कशाला घाबरवलंस? कारण त्यानं अनु मॅडमचा मिस्टर आहे असं समजायला भासवलं आणि म्हणूनच मला त्याला वरडायचा अधिकार आहे. त्यात तुम्ही लुडबुड करायचं, कळलं? काय समजतेस ग तू स्वतःला? तुला काय वाटतं तू कोणालाही कसंही मॅन्युप्युलेट करू शकतेस? एक गोष्ट लक्षात ठेव, ते माझ्या घरचे आहेत, तुझ्या घरचे नाहीयेत. सगळ्यांना सगळं खरं सांगून त्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी 1 मिनिटात बंद करू शकतो मी. 1 मिनिटात. वा 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 वा. नाही, करा की, जावा करा. तुम्ही जर माझ्या घरच्यांसमोर असं काही केलं ना तर मी पण तुमच्या घरच्यांसमोर हे असं समज करू शकते. आणि तुम्हाला जेवढा राग आलाय ना त्याच्यापेक्षा 10 पट राग माझ्या डोक्यात आहे. पण मी कंट्रोल करते. तुमची अक्कल पाजवून झाली असेल तर निघा, दार उघडेल. तू जास्त शहाणपणा करू नको. जा. आवाज खाली, आवाज खाली. माझ्या तोंडाला कुलूप आहे, मला माहिती. पण तुम्हाला हे माहित नाही का त्याची चावी बी माझ्याकडेच आहे. आणि मी ती चावी मला वाटेल तेव्हा फिरवू शकते. तेव्हा तुम्ही सावध राहायचं. आणि तुमचं कसं झालंय सांगू का? तुम्ही म्हणजे ना आयत्या बिळात नागोबा झालाय बघा. नाही म्हणजे सासूबाईंचं एवढं मोठं साम्राज्य, एवढी मोठी कंपनी फुकटात मिळाली ना तुम्हाला. यायचं मस्तपैकी एसी मध्ये बसायचं, खायचं प्यायचं, मागचं पुढचं काय बी टेन्शन नाही. आणि मी जर माझं तोंडाचं कुलूप उघडलं तर या समद्याला तुम्ही मुकाल. अन बाई हाय मी. बाईने जर ठरवलं ना तर ती गौरीचं रूप बी धारण करू शकते आणि दुर्गाचं बी. आणि मी जर काली माताचं रूप धारण केलं ना तर तुमचा सर्वनाश केल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. पण मी ते का करत नाही हे तुम्हाला लई वेळा सांगून झाले नाही का? आणि कसं आहे ना, मी तुमच्यासारखं असे फुकट आयत बसून खात नाही हो. मला ना माझं घर सांभाळावं लागतं, माझा क्लास सांभाळावा लागतो, माझी नोकरी सांभाळावी लागते, माझी माणसं सांभाळावी लागतात. एकाच वेळेला 10 कामं करत असते मी. का? कारण मला माझ्या पायावरती उभं राहायचंय. तुमच्यासारखं असं दुसऱ्यांच्या कुबड्यांवर नाही किंवा दुसऱ्यांच्या तुकड्यावर नाही. कारण माझी तशी वृत्तीच नाही, कळलं? नाही नाही, यात मुद्दाम फिरायला या बरं का इथं. अहो गावाकडे काय आहे तुमच्या बघायला? अहो इथं पुष्कळ बघण्यासारखं आहे. काय म्हणलं हो तुम्ही? गावात काय आहे बघण्यासारखं? अहो एकदा या तरी की. काय आहे हो गावात तुमच्या बघण्यासारखं? गावातले 4 रस्ते आणि राहतेली घर. ना म्युझियम, ना पार्क, ना गार्डन आणि स्टेडियम तर लांबच. थिएटर नाही, ना सिनेमाचं, ना नाटकाचं. काय बघायचं आहे तुमच्या गावामध्ये? हा अहो आमच्या गावातली माती, पावसाळ्यातल्या मातीचा वास घेण्यासाठी एकदा थांबा की गावात येऊन. इथं कुठे माती शिल्लक ठेवली आहे का तुम्ही? म्हणजे सगळ्या जमिनीवर ते डांबर आणि सिमेंट चोपडून टाकलंय नुसतं. पाणी मुरायला बी जागा ठेवली नाही तुम्ही लोकांनी. तरी बी 12 महिने पाणी मिळतं आम्हाला. पण तुमच्या गावात अहो नुसती वरडच असते उन्हाळ्यात पाण्यासाठी.
नळ तरी हाय का हो तुमच्या गावात? अहो त्या नळाचं सोडावं. आणि शहरातल्या लोकांचं कौतिक तर तुम्ही सांगूच नका अजिबात. तुमच्या शहरात पाणी कुठून येतं आम्हाला माहित आहे. अहो तिकडे लांब कुठेतरी धरणं बांधली आहेत आणि त्या धरणाच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना पाणी नाही बघा. आणि तुम्हाला 24 तास पाणी. हा न्याय आहे तुमच्या शहरातल्या लोकांचा. अहो आमची गावं आहेत ना म्हणून तुमची शहरं आहेत. आमची गावं पोशिंदी आहेत तुमच्या शहरांची. अहो आम्ही हाताला काम देतो तसंच त्या हाताला तुकडा बी देतो आणि प्यायला पाणी बी देतो. कळलं का? बरोबर. नाही म्हणजे आमच्या शहरापेक्षा तुमचं गावच चांगलं झालं. समाधान? हा मान्य केलं आम्ही. मान्य केलं म्हणजे काय करायलाच पाहिजे. काय माले? नाही पण मला एक सांगा, तुमच्या गावाकडची लोक शहरात कशी रमतात व एवढी? अहो तुमच्या गावाकडनं लोकांचं लोंडच्या लोंड येतात शहरामध्ये. पण शहरात कधी गावाकडे लोंड केलेल्या लोकांचं बघितलं का तुम्ही? त्याचं काय आहे, शेवटी पोट आहे ना. आणि पोटापेक्षा बी हाव आहे हाव. अहो माणसाला पोटापुरतं मिळतंय गावात पण हल्लीच्या माणसांना त्याच्यापेक्षा बी वरचं हवं असतंय म्हणजे जास्तीच. आणि म्हणून सगळे लोंडे येत आहेत शहरात. अहो पूर्वी आमच्या वेळी म्हणायचे शहरात जावं पाहायला आणि गावात जावं राहायला. पण हल्ली सगळं उलट झालंय. सगळं जगच उरफाट झालंय. हल्ली म्हणतात की गावात जावं पाहायला आणि शहरात जावं राहायला. असं सगळं झालंय बघा. अरे एवढं हस्त खेळत घर आहे. सुंदरीच्या भोवती एवढी मायाशी उभ आहे. देवा कारण तिच्या बाबतीत असं केलंस तू? कुठला न्याय आहे तुझा? अरे जिनं कधी दुसऱ्याचं वाईट चितलं नाही तीच कुसरी कमी ठेवलीस होय तू. सर हेच ते घर. सर आतमध्ये पाहुणे आलेत बरं का. मला माहित आहे रे सगळं. सर आणखी एक तुम्हाला महत्वाचं सांगायचं होतं. हे बघ मला सगळं माहित आहे. तू निघ चल. नाही सर मी इथेच थांबतो. तुम्ही तुमचं काम आवरून घ्या आणि मग आपण एकत्र जाऊयात. माझ्या वेळ भरपूर आहे. ठीक आहे. करूया की. म्हणजे उद्या आपण गेलो ना की रातच्यालाच करून देते तुला. म्हणजे जोंधळ्याचं पीठ करायला काही येळ नाही लागत. गरम गरम जोंधळ्याची भाकरी आणि वांग्याचं भरीत करूया. वा 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 आजी, नुसतं का नाही ऐकून माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. अरे वा 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 चांगला बेत आहे बरं का. म्हणजे खरं सांगायचं तर माझ्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलंय नुसतं ऐकून. नमस्कार. मला ओळखलं का? नाही. कोण आपण? मी अरविंद देशमुख. आपला सिद्धार्थ आहे ना सुंदरीचा मित्र. हा हा त्याचा बाबा. नुसता बाप नाही बरं का. फ्रेंड, मित्र, वडील, पिता, गॉडफादर, फिलॉसॉफर आणि गाईड सुद्धा. वा वा वा. म्हणजे तुम्ही सिद्धार्थचे वडील होय? बर मालू जरा पाणी घेऊन ये. हा आणते. बस बस. बोला आज कसं काय येणं केलं इकडं? अहो थांबा जरा आधी पाणी पितो. घशाला कोरड पडली आहे. हा पाणी. आता कसं गार वाटलं. हा तर तुम्ही मला विचारलं की मी इकडे कसा. सांगतो काय. मी तुम्हाला सगळ्यांना ओळखतो.
पण आज म्हटलं प्रत्यक्ष जाऊन तुमची भेट घेऊया. असं वय मग सांगा बरं मी कोण हाय? अरे तुम्ही तर सुंदरीच्या आजी. अगो बया, बरोबर ओळखलं की. मी सांगितलं ना, मी तुम्हाला सगळ्यांना ओळखतो. आणि मला हेही माहिती आहे की सुंदरीच्या सगळ्या शिक्षणाची जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे. तुम्ही तिला मदत केली. तिच्या आईचा विरोध होता, पण तुम्ही तिला सपोर्ट केला. बरोबर आहे ना? वय वय बरोबर आहे. आणि मालती, तू मालती सुंदरीची सगळ्यात जवळची मैत्रीण, बरोबर आहे ना? होय बरोबर आहे की. म्हणजे मला बी ओळखतोय तुम्ही. मालू जरा 4%. बर, तुम्हासनी आम्हा समध्यांची समधी माहिती आहे, पण तुमची आणि तुमच्या कुटुंबाची आम्हासनी ओळखच नाही ना. काय आम्ही इनमिन 3 माणसं, मी, सिद्धार्थ आणि त्याची आई म्हणजे माझी बायको. पण तसं बघायला गेलं ना तर आम्ही दोघच घरात आहोत. म्हणजे त्याच्या आई कुठे असतात मग? नाही नाही, घरी असते पण जागेवर असते. म्हणजे तिचा एक ऍक्सिडेंट झाला, त्यामुळे तिला चालता फिरता येत नाही आणि बोलताही येत नाही. काय सांगताय? हो ना. आणि मी हा रिटायर्ड माणूस, त्यामुळे घरात आम्ही तसं दोघच असतो. सिद्धार्थ त्याच्या त्या क्लास आणि स्पोर्ट्सच्या निमित्तानं सतत बाहेर असतो. पण खरं सांगू का, आमचा सिद्धार्थ खूप हुशार आणि गुणी मुलगा आहे. म्हणजे माझा मुलगा आहे म्हणून मी सांगतो असं नाही. तुम्ही बाहेर कुठेही चौकशी करा, सगळे तुम्हाला हेच सांगतील. अहो नको नको, मला विचारा की, मी सांगते. अहो फार गुणी आहे तो. आणि तसं नसतं ना तर आमच्या सुंदरीनं त्याच्याशी अजिबात मैत्री केली नसते. हा, अहो त्यांची खूप चांगली मैत्री आहे. त्यामुळे त्या मैत्रीमुळे सुंदरीनं तुमच्या सगळ्यांबद्दल सिद्धार्थला सांगितलं आणि सिद्धार्थनं सगळं मला सांगितलं. आणि खरं सांगायचं तर त्या संबंधित बोलायला मी आज तुमच्याकडे इथं आलेलो आहे. नाही म्हणजे तुम्ही काय म्हणताय ते कळलं नाही आम्हाला. महादेवराव, नाही म्हणू नका प्लीज. मला सुंदरीला आमच्या घरची सून करून घेण्याची इच्छा आहे.